नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल बॉक्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज मी आलेली आहे पुण्यात. आज मी तुम्हाला दाखवणार आहे, तुम्हाला वन पीसेस हवेत तर 1200 रुपयात तुम्हाला कॉटनचे हँडब्लॉक प्रिंटचे वन पीसेस बघायला मिळणार आहेत आणि 1200 रुपये आणि खूप कमाल आउटफिट आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला यांच्याकडे लहान मुलींसाठीचे फ्रॉक बघायला मिळणार आहेत, नाईट सूट बघायला मिळेल, तेही कॉटन मध्ये. इतकंच काय तर त्यांच्याकडे नाईटीज मध्ये पण बरीच व्हरायटी आहे. असे प्रकारचे नाईटीज आहेत जे तुम्हाला इतर कुठेच मिळणार नाहीत. आणि आणखीन एक म्हणजे शॉर्ट कुर्तीज आहेत रेग्युलर यूज साठी आणि सोबत तुम्हाला 3 पीस सूट पण मिळणार आहे. आता या सगळ्यांची प्राइस रेंज तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शिवाय हे प्रोडक्ट्स तुम्ही घर बसल्या ऑनलाईन सुद्धा ऑर्डर प्लेस करू शकता. त्याच्यासाठीचा नंबर सुद्धा मी स्क्रीनवर तुम्हाला पुढे देणारच आहे. येऊयात मुद्द्यावर. कॉटनची उन्हाळ्या स्पेशलची खरेदी जी आपण करणार आहोत, कॉटनच्या आउटफिट्सची, ती कुठे करतोय ते सांगते. आता मी आहे पुण्यामध्ये. आज मी खरेदी करणार आहे लिटिल थ्रेड्स आणि सोबत अक्षता एजलेस फॅशन असं या ब्रँडचं नाव आहे. दोन्ही ब्रँड्स एकाच छताखाली आहेत आणि अक्षता शाह नावाच्या ज्या ताई आहेत त्या या ब्रँडला चालवत आहेत. आता तुम्हाला यांच्याकडे खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचंय ते सांगते. आता मी आहे प्रभात रोड नंबर 14. इथे तुम्हाला प्रभात रोड गल्ली नंबर 14 असं बोर्ड दिसेल. याच्या आतमध्ये इन्कम टॅक्स ऑफिस आहे. म्हणजेच या लेनला इन्कम टॅक्स ऑफिस लेन असं या लेनला म्हणतात. याच लेनला अगदी सुरुवातीला सोजस हाऊस नावाचं असं तुम्हाला बिल्डिंग बघायला मिळणार आहे. सोजस हाऊस नावाच्याच बिल्डिंग मध्ये फर्स्ट फ्लोअरला आहे लिटिल थ्रेड्स आणि अक्षता एजलेस फॅशन. लिटिल थ्रेड्स हे लहान मुलांसाठीचे आउटफिट्सचा ब्रँड आहे आणि अक्षता एजलेस फॅशन ही आपल्यासारख्या मुली किंवा तर गृहिणी असतात किंवा तर महिलांसाठी त्यांना इथे आउटफिट्स मिळू शकतात. चला जास्त वेळ वाया न घालवता उन्हाळा स्पेशल कॉटनच्या आउटफिट्सची खरेदी करूया, तीही स्वस्त दरात. चलो लेट्स गो. मंडळी, सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आज आपण पुन्हा एकदा अक्षता ताईंना भेटतोय. तर अक्षता शाह आपल्यासोबत आहेत. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. वेलकम. तर आज आपण स्पेशल उन्हाळ्यासाठीचं कलेक्शन पाहतोय, राईट? एव्हरीथिंग रिलेटेड टू समर. सो आज काय वेगळं पाहणार आहोत आपण? आज आपण थोडंसं किड्स वेअर बघणार आहोत. माझा लिटिल थ्रेड्सचा हा जो ब्रँड आहे त्याचं सगळं कॉटन मध्ये बेसिकली सगळं आता समर करता केलेले प्रोडक्ट्स आहेत. साधारण 9 महिन्यापासून ते 8 वर्षापर्यंत असा एज ग्रुप करता केलेले प्रोडक्ट्स आहेत. ओके, ते मी आधी दाखवते. सो लेट्स बिगिन विथ कॉटन फ्रॉक्स. आता हे प्युअर कॉटन मलमल आहे. हे फील बघ मस्त. आणि आतमध्ये कॉटन लाइनिंग आहे. हे प्री वॉश केलेलं असतं. इफ यू नोटिस की शिलाई आतल्या बाजूनी असते, म्हणजे स्किनला काही लागत नाही. हे नंतर धुतल्यानंतर सॉफ्ट होतं. सो हे स्टिचिंग मध्ये आम्ही जास्त बारीक लक्ष घालतो. व्हेरी नाईस. आणि याच्यामध्ये आपण लाइनिंग साठी फेमस तर आहोत, शिवाय मार्जिन साठी फेमस आहोत, राईट? आपल्या आउटफिट्स मध्ये मार्जिन असतं. सो एखादा आउटफिट घेतलं तर साधारण किती वर्षापर्यंत युज केलं जाऊ शकतं? 2 वर्ष आरामात. कारण एकदा साईडला मी दाखवते तुला एक पीस उघडून. से इथे 2 इंच, म्हणजे इदर साइड्स 2-2 इंच असं म्हटलं तर 4 इंच सैल होऊ शकतो. अरे वा. प्लस खाली फोल्ड असते. माझ्या युजली रेडीमेड्सला फोल्ड नसते, इफ यू नोटिस. तर ही एक्स्ट्रा फोल्ड दिलेली असते की हे उसवून आम्ही देतो. आणि माझ्या अशी खासियत आहे की माझ्याकडे जे क्लायंट्स हे घेऊन जातात त्यांना मी सांगते वर्षानंतर माझ्याकडेच या, मी तुम्हाला ऑल्टरेशन करून देईन. आय डू नॉट चार्ज फॉर दोज ऑल्टरेशन्स. माझ्याकडचं प्रोडक्ट असेल तर ते आम्ही ऍज अ रूल ऑल्टरेशन फुकट करून देतो. हे महत्वाचं. मंडळी, हे छोटे छोटे पॉइंट्स आहेत जे तुमच्यासाठी नोट डाऊन करून घेणं गरजेचं आहे. सो ह्याच्यासाठी म्हणून तुम्ही नक्की येऊ शकता. दिस इज सुपर प्रिटी. आणि अगेन गिफ्टिंग साठी छान आहे. लहान मुलं उन्हाळ्यामध्ये जेव्हा फिरायला घेऊन जातात तेव्हा अफोर्डेबल आणि सोबतच कम्फर्टेबल या दोन्ही तऱ्हेने ते आउटफिट असणं गरजेचं आहे. इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन मल असल्यामुळे. ह्याची रेंज साधारण आता हे लहान मुलांचं प्रोडक्शन जे होतं ना ते इन हाऊस बनतं माझ्याकडे. हे आउटसोर्स प्रोडक्ट्स काही नाहीये. त्यामुळे थोडंसं लहान मुलांचे आजकाल कारिगर आणि हे खूप महाग आहेत. सो थोडं ह्याचे कॉस्ट वाईज इट इज नॉट लाईक द लोकल मार्केट, यु नो, की 500 मध्ये फ्रॉक मिळाला. बरोबर. माझ्याकडे मी क्वालिटी विकते, त्यामुळे त्या क्वालिटी बरोबर येणारी प्राइस ती येतेच. अगदीच. टू बी व्हेरी ऑनेस्ट. ते साधारण 1500-1600 ह्या रेंज मध्ये जातात. काही 800 आहेत, काही 900 आहेत, काही 1200 आहेत. यु नो, व्हेरीड रेंज आहे. राईट. पण तुम्ही म्हणाल की हे का, तर हा प्युअर कॉटन मलमल फॅब्रिक आहे. राईट. दिस इज अ प्युअर मल. राईट. आणि ते प्री वॉश तुम्ही देताय. दिस इज अ हँड ब्लॉक प्रिंटेड वन. हे स्क्रीन प्रिंटेड नाहीये, त्यामुळे त्याची कॉस्ट वाढत जाते. बरोबर. जितकं ते प्युअर मध्ये जाणार तितकं प्राइस चेंज होत राहणार. दिस प्रोडक्ट पर्टिक्युलरली इज लाईक दॅट. आता हे पुढचा ह्याच्यात तू बघशील तर ह्या फ्रॉक मध्ये आम्ही हे हँडवर्क केलंय. माझ्याकडे खाली कारिगर बसतो. हे सगळं हँडवर्क, पॅचवर्क हे सगळं इन हाऊस झालेलं आहे. वाव.
आणि हे तुमचे डिझाईन्स आहेत. तुला हे बाहेर कुठे नाही मिळणार. हे महत्वाचं. 200% नाही, म्हणजे आय कॅन गॅरंटी इट. अगेन द सेम थिंग, लाइनिंग, प्युअर लाइनिंग. हे आता क्रिस्प दिसतंय, पण हे धुतल्यानंतर सॉफ्ट होतो. हो, मस्त. आणि प्रत्येक ह्याला झिप आहे. ऑल हॅव अ झिप, अ हुक. आणि झिप म्हणजे झिप बिलो द वेस्ट आहे. अगदी, कारण ते नाही तर घुसमटायला होतं लहान मुलांना. बरोबर. सो दॅट्स अनदर थिंग. मी वेगवेगळे आता हा पण एक मलचाच आहे. वा. आणि ह्याच्यावरती हे जे छोटं ते तुम्ही क्रोशेचे लेस वगैरे युज केलं, त्याच्यामुळे ती फिनिशिंग इतकी सुंदर वाटते. लहान मुलींचे फ्रॉक्स म्हटलं की लेस हे आलंच पाहिजे. क्यूट वाटतं ते. व्हेरी नाईस. देयर इज अनदर वन इन दिस सिमिलर. हे छोटे छोटे डिटेल्स केले तर मी थोडेसे मोती टाक, कुठे काय असे ना. राईट. दिस इज व्हेरी नाईस. आणि हात लावून बघितलं तर खूप सॉफ्ट आहे. आणि महत्वाचं, लोकांना असं वाटत असेल की प्रीमियम रेंज आहे, पण मला असं पर्सनली वाटतं की लहान मुलांच्या आउटफिट्स मध्ये कधीच कॉम्प्रोमाइज कोणतेच पेरेंट्स करत नाही. पॉइंट 1. दुसरं म्हणजे हे आउटफिट्स त्याच्यामध्ये मार्जिन आहे, त्यामुळे तुम्ही 1-2 वर्ष ते युज करू शकता. असं नाही की एकदाच घेतलं, एकदा वापरलं, दोनदा वापरलं, ठेवून दिलं, असं नाही. ते पुन्हा पुन्हा युज केलं जाऊ शकतं. आणि हे पास ऑन पण होतात माहितीये का बरेच. म्हणजे अगं मी माझ्या कझिनच्या मुलीला दिलं, मग ते अगं टिकलं खूप. हे खूप ऐकायला मिळतं. राईट. सो नाव दिस फ्रॉक पर्टिक्युलर 1400चा आहे हा. आणि हे पण प्युअर कॉटन हँड ब्लॉक प्रिंट. आता ह्याच्यात तू हा लावून बघ, ह्याच्यात मी मल टाकलंय. दिस इज मलमल लाइनिंग. व्हेरी नाईस. बिकॉज कॉटन थिक असतं. मलमलचा फ्रॉक असेल तर त्याला कॉटन लाइनिंग लागतं. बरोबर. पण कॉटन फ्रॉक असेल तर त्याला खूप लाइनिंगची गरज नसते ऍक्च्युली. फक्त एक सॉफ्ट फील यावा, मुलाला कम्फर्ट यावा, या दृष्टीने ते दिलंय. किंवा काही वेळेला ट्रान्झी असतो. तर लहान मुली पण आजकाल आपल्याकडे सेफ नाहीयेत. बरोबर. हो. सो इट्स बेटर दॅट वी गिव्ह अ लाइनिंग सो दॅट नथिंग कॅन बी सीन. असा एक तो विचार होता त्याच्या मागे. देयर इज अ थॉट बिहाइंड एव्हरी प्रोडक्ट दॅट आय मेक. खूप क्यूट. लहान मुलांचं वी हॅव टू थिंक. अगदीच. कारण ते घातल्या दे हॅव टू बी कम्फर्टेबल. चिडचिड होते नाहीतर. मी बघितलंय माझ्याकडे बरेचदा. हे असेच हँडब्लॉक मधले सिम्पल. आता हा ए लाईन आहे, ह्याच्या आत आया त्या मुलांना पेटिकोट्स घालतात. ओके. सिम्पल पेटिकोट. बरोबर. अँड दे कॅन मेक देम वेअर. किंवा हे लेगिंग वर पण जाऊ शकतो. हो, मस्त. खूपच छान दिसतंय हे. दिस इज प्रिटी. आणि ह्याची किंमत सांगायला म्हणून नाही मंडळी, पण त्यांनी प्रत्येक प्रोडक्ट वरती टॅग्स लावलेले आहेत. सो हे पर्टिक्युलर आहे 800 रुपयाचा. आणि हे किती वयोगटातील मुलीसाठी असेल? हे 9 महिन्यापासून 8 वर्षापर्यंत सगळ्या साइजेस अवेलेबल आहेत. आणि साइजेस प्रमाणे प्राइस बदलते ना आपली, थोडीशी वर खाली होऊ शकते. 100 रुपये इकडे. राईट. हे महत्वाचं. बऱ्याचदा असं होतं की नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये 800 सांगितलं तर 8 वर्षांच्या मुलीचा पण फ्रॉक त्याच रेटमध्ये मिळेल का, असं नाही. प्राइस रेंज, कापड जास्त लागतं त्याच्यासाठी, म्हणून प्राइस रेंज चेंज होणार. हा पण एक तसाच आहे. सगळे क्यूट, मस्त. ह्याच्यावरती हे प्रिंट्स आहेत ना, ते खूप आवडलेत मला. प्रिंट्स आहेत सगळे. व्हेरी नाईस. आणि अगेन वरती पण ना तो फॅब्रिक जो युज केलाय, त्याला लेस लावून छोटीशी फुलं वगैरे, हे खूप डिटेलिंग, ते खूप छान वाटतंय. म्हणजे फंक्शन साठी, बर्थडे पार्टी वगैरेला जातात तेव्हा सुद्धा युज केलं जाऊ शकतं. हे प्रोडक्ट्स असे आहेत ना की ते खूप छान भरपूर टिकतात. बेस्ट पार्ट इज यू कॅन वॉश देम ऍट होम. माइल्ड डिटर्जंट मध्ये हे धुवायचे घरात. मस्त. आता हा पण 800च्याच रेंज मधला आहे. सी अगेन अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. बर्थडे गिफ्ट द्यायचं असेल तरी सुंदर आहे. स्लीवलेस पण नॉट स्लीवलेस काइंड ऑफ. फ्लेड स्लीव आहे त्याला. मस्त. दिस इज व्हेरी नाईस. आणि कापड खूप चांगल्या क्वालिटीचं आहे. 100%. हे असे काही कॉटन्स मध्ये मी केलं तर दिस इज अगेन दिस कॅन बी वोन फॉर अ पार्टी. किती क्यूट प्रिंट आहे ही बनानाची. व्हेरी नाईस. आणि फ्रॉकला घेर बघा किती आहे. दिस इज सुपर प्रिटी. लाईक आय मेन्शन, हे जे मी दाखवते सगळ्यात साइजेस अवेलेबल आहेत. सो यू कॅन डेफिनेटली एन्क्वायर. हॉल्टर. वा, हे पण सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे ना. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की स्लीव्स आमची मुलगी घालतच नाही, आउटफिट टोचतं. त्यामुळे हे असे आउटफिट सध्या खूप ट्रेंड समर मध्ये खूप जातात. खूप सुंदर फ्लोरल प्रिंट आहे त्याच्यावर. मस्त. आणि बेल्ट वगैरे पण बघा, अगदी असं कॉमन नाहीये, तर थोडा युनिक देण्यात आलाय पार्टी वेअर म्हणून. दिस इज नाईस. अँड द लास्ट बट नॉट द लीस्ट, अगेन द सेम पॅटर्न इन अ इंडिगो. वाव. हे उन्हाळ्यात मुलांना बाहेर फिरायला घेऊन जातात ना, तेव्हा हे कॅरी करायला खूप छान आहेत. हो, मस्त. आणि काही ह्याच्यातले जे आहेत ना ते म्हणजे मी आई आणि मुलगी असं पण इथे केलंय बघ. ओ, व्हेरी नाईस. मदर अँड डॉटर ट्विनिंग. दिस इज व्हेरी नाईस. किंवा दिस वन मोर प्रिंट इज लाईक सिमिलर टू मदर अँड डॉटर. हे बघ.
वाव, हे बघा किती सुंदर दिसतंय. म्हणजे तुम्ही फिरायला जाणार असाल तेव्हा मुलीसाठी असं आणि आईसाठी तसं. दिस इज सुपर प्रिटी. हे खूप छान आहे. हे फिरताना पण ट्विनिंग वगैरे व्हेरी नाईस. आपण वन पीसेस वरती येणार आहोत. आधी आपण लहान मुलांचं कव्हर करून घेऊ, मग मोठ्यांच्या आउटफिट्स आता ऐश्वर्या मी तुला फ्रॉक्स काही दाखवलेत. आता काही पेटिकोट्स. पेटिकोट्स इज समथिंग विच चिल्ड्रन राईट. सो हे कसे थोडेसे घरात घालता येतील, बाहेर गेलं खेळायला तरी घालता येतील. आत शॉर्ट्स घातल्या, यु नो, असे सिम्पल आहेत. 500, 600, 700 काय काय ग रेंज यायची? 500 पासून स्टार्ट आहे. 500 साइजेस काय 4 वर्षापर्यंत. 4 वर्षापर्यंत. व्हेरी नाईस. म्हणजे 4 वर्षापर्यंत युजली आपण आईच खालती गार्डन मध्ये वगैरे घेऊन जाते, आई बाबा, किंवा तर मग तुम्ही प्ले ग्रुप मध्ये मुलांना पाठवताना किंवा तर डे केअर मध्ये ठेवता तेव्हा दिवसभर पण ठेवण्यासाठी हे खूप चांगलं आहे. व्हेरी नाईस. लाईक सिम्पल प्रिंट्स, कॉटन प्रिंट्स, प्युअर 100% कॉटन. व्हेरी नाईस. ह्याच्यात मेन मुलांना गरम होणार नाही. पेटिकोट असला तरी ह्याच्यात मी मार्जिन ठेवलंय. व्हेरी नाईस. बाहेर मार्केटमध्ये जे मिळतात पेटिकोट त्याच्यात मार्जिन नसतं, यु नो. सो त्याच्यात मी ठेवलंय मुद्दामून, सो दॅट यु नो काही लूज करावं लागलं. आणि कधीतरी मुलं ना इन बिटवीन साईज असतात. 16 साईज इज फॉर अ 1 year old, 18 इज फॉर अ 2 year old. सो काही काही मुलं मधली साईज असतात, 17 साईज लागते. बरोबर. ते करण्याकरता आम्ही ही प्रोव्हिजन ठेवतो. समजा मी एखाद्या लहान माझी भाची 8 वर्षांची, तिला मी घेऊन आले आणि समजा तिच्या साईज मध्ये एखादं आवडलंय पण साईज मोठी आहे, तर ते इथेच ऑल्टर करून दिलं जातं? हो, ऑफकोर्स इथेच दिलं जाईल ना? तुला म्हटलं ना ऑल्टरेशन काय असेल ना, तर आता नाही, तू वर्षांनी तिला घेऊन आलीस आणि तू म्हणालीस की इथे फोल्ड आहे पण तिची तर उंची वाढली आहे, तुम्ही करून द्या, तर ते मी असंच करून देते. आय डोंट चार्ज. डेफिनेटली नॉट. कारण माझं प्रोडक्ट आहे आणि मला असं वाटतं ते प्रोडक्ट खूप काळ मुलांनी वापरावं. राईट. त्याचा पुरेपूर वसूल व्हावेत पैसे. जर मी 1500 ला एक फ्रॉक विकतेय तर त्याची म्हणजे इट शुड बी वर्थ द प्राइस, यु नो. राईट. व्हॅल्यू फॉर मनी म्हणतात तसं असलं पाहिजे, इज व्हॉट आय एम लुकिंग ऍट. वा, हे किती गोड आहे. दिस इज सुपर प्रिटी. आणि अगेन ह्याला जी लेस लावून फिनिशिंग वगैरे करण्यात आली ना, खूप छान वाटतं. टिपिकल पेटिकोट. म्हणजे मी लहान असताना इथे नीडल वुमन म्हणून एक स्टोअर होतं, तिथे मिळायचे हे. आता आय डोंट नो वेअर यू गेट. नीडल वुमन मध्ये पण मिळत असावेत, पण अगेन क्वालिटी मॅटर्स, फिनिश मॅटर्स, मार्जिन जे मी म्हणते ते मॅटर्स. हे खूप छान आहे आणि कपडा मेन खूप कम्फर्टेबल आहे. व्हेरी नाईस. मस्त. सो हे झाले आपले पेटिकोट्स. राईट. आणि आता नाईटवेअर पण मी थोडस दाखवतेय, जे तुम्ही घरात नाईटवेअर म्हणून वापरा. किंवा अगेन इट्स प्युअर कॉटन, फुल फ्रंट ओपन आहे, म्हणजे गाळा घालायला इझी पडेल मुलांना. आणि ह्याला सिम्पल इलास्टिक आहे, व्हेरी सॉफ्ट. हे स्ट्रेच करताना पोटाला टोचणार नाही, यु नो. हे खूप महत्वाचं असतं. आणि एकदम लूज पॅन्ट्स दिल्यात. दीज आर 3/4 पॅन्ट्स ना, 3/4 पॅन्ट्स. आणि ह्याच्यामध्ये पण साईज रेंज काय असेल? ही साईज तुझी कुठपर्यंत आहे वैष्णविता? 30 साईज. 30 साईज पर्यंत. ओके. 8-9 वर्षापर्यंत यू कॅन, 8 years यू कॅन से अप्रॉक्सिमेटली. सो हे अगेन, ओ वाव, स्ट्रॉबेरी प्रिंट किती गोड वाटतंय ते. दिस इज सुपर प्रिटी ना, किती कूल वाटतंय. मेन किटी पण आहे बघ त्याच्यात. क्यूटच आहे हे. लहान मुलांचे आउटफिट्सचे जे प्रिंट्स असतात ते इतके गोड असतात ना, गोंडस वाटतं एकदम. इट्स व्हेरी नाईस. हे आय थिंक घरामध्ये कोणी लहान मुल येणार असेल तुमच्याकडे लांबून आणि पहिल्यांदा व्हिजिट करत असतील, गिफ्ट म्हणून काय द्यावं, तर असे कामी येणारे प्रोडक्ट्स द्या, कोणालाही आवडतील आणि हे युज होणार आहेत. आता हे साईज काय 22 आणि याची प्राइस आहे 800 रुपये. 800 रुपये. बरं. सो अराउंड दॅट रेंज मध्ये यू विल सी बेसिकली बाहेर लक्ष्मी रोड किंवा मार्केटमध्ये मिळत असतील हे प्रोडक्ट्स. नाही असं नाही. माझा प्रोडक्ट वेगळा काय तर बेसिकली मी युजर फ्रेंडली करते. तो टोचला नाही पाहिजे. रेडीमेड मध्ये बरेचदा आतून मार्जिन्स टोचतात, आर्महोलला टोचतो. आम्ही जर एखादं मूल खूप सेन्सिटिव्ह असतं, त्याला कॉटनचा पण रॅश येतो. बरोबर. मग आम्ही आतून सीम लावून सगळं कव्हर करून देतो. आतून आम्ही सॉफ्ट कॉटन, मलमल किंवा असं हे जे पार्ट आहे ना, आर्महोल मी जे म्हणते ना, हा पार्ट जो आहे ना, हे कव्हर करून देतो इथे. हे जे आहे ना, हे टोचलं समजा तर आम्ही हे पण कव्हर करतो. व्हेरी नाईस. म्हणजे वी डोंट चार्ज देम फॉर दॅट. दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट. कारण आय वॉन्ट माय प्रोडक्ट टू बी युज्ड
अँड यूज फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम. हे ऍक्च्युअली खूप कमी जण करतात स्वतःच्या ब्रँडला घेऊन. त्यांचं असं असतं की आउटफिट गेला पाहिजे, विकला गेला पाहिजे. की मोस्ट ऑफ द रेडीमेड पीपल त्यांचं लॉजिक हे असतं की मार्जिन ठेवायचं नाही, उंचीला वाढवता नाही आलं पाहिजे. का तर ते 4 महिन्यात तो क्लायंट परत त्यांच्याकडे आला पाहिजे दुसरं नवीन प्रोडक्ट. हो, हे बरेच जण करतात. आय नो दिस. आय एम द अदर वे राऊंड. आय वॉन्ट माय प्रोडक्ट टू बी यूज फॉर लॉंगर. आणि माझा क्लायंट असा आहे ना की तो एक प्रोडक्ट वर थांबत नाही, 4 किंवा 5 घेऊन जातात एका वेळेला. विच इज गुड. आणि मला आणखीन एक गोष्ट ऍड ऑन करायला आवडेल की बऱ्याचदा असं म्हणतात की अरे ह्यांचं बुटीक आहे म्हणजे महाग असेल. नाही, महाग नाहीये, ते अफोर्डेबल आहे. केव्हा जेव्हा तुम्ही ते वापरून बघता, त्याची क्वालिटी तुम्हाला समजते, ते लॉंग लास्टिंग असतं, त्यामध्ये मार्जिन आहे, त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे, इतके सगळे युएसपी म्हणजे खूप महत्वाचे पॉइंट्स असताना ते अफोर्डेबल रेटमध्ये आहे असं मला वाटतं. बिकॉज माझ्या घरात लहान मुलगी आहे, आम्ही तिचं लहानपणापासून फ्रॉक हे ते सगळं बघत आलोय, त्यामुळे आम्हाला माहितीये की ती किती वेळासाठी ते एक आउटफिट घालते किंवा किती वेळासाठी ते ट्राय करू शकते. सो त्यावरनं मी एक अंदाज सांगू शकते की लहानपणे तिच्या वरती प्रचंड खर्च केलेला आहे आम्ही, स्पेशली मी पण. त्यामुळे आय थिंक यू पिक्ड अप समथिंग घेतलंय. फ्रॉक. सो अगेन हे पण सगळे युजर फ्रेंडली नाईट वेअर्स आहेत, खूप सुंदर आहेत. हे आय थिंक प्रवासात पण म्हणजे जे फ्लाईटने ट्रॅव्हल करतात किंवा ट्रेन मध्ये पण जेव्हा ट्रॅव्हल करतात. कॉन्सेप्ट आहे, इट्स नथिंग बट आता ह्याच्यात कसं वरचं खालचं सेम असतं. समटाइम्स इट कॅन बी अ कॉन्ट्रास्ट, लाईक कोऑर्डिनेटेड सेट. राईट. पण हे खूप छान आहे. जे ट्रेनने प्रवास करणार आहेत, दूर फिरायला वगैरे जाणार आहेत, तेव्हा ट्रेन मध्ये लहान मुलांना असा कापड जे कम्फर्टेबली ते कॅरी करतील, रात्रभर त्रास देणार नाही, तर असं काहीतरी कॅरी करू शकता. फ्लाईटने ट्रॅव्हल करताय तेव्हा सुद्धा युज करायला मस्त. ऑल्सो ह्याच्यात तुला सांगते, हे बॅग बघ, पूर्ण ओपन होते ही बॅग. व्हेरी नाईस. पूर्ण ओपन होते. बटन्स पण खूप युनिक युज केले गेले. व्हेरी नाईस. सो बेसिकली काय कम्फर्ट पाहिजे काढता घालताना मुलं. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. लेस दिलीये मी, सो दॅट यू नो जेन्युइनली लाईक यू मेन्शन की हे बाहेर घालू शकतील, की इट इज नॉट समथिंग दॅट द चाइल्ड कॅन वेअर ओनली ॲट होम. राईट. व्हेरी नाईस. सो या दिस वन ऑल्सो. आता ह्याच्यात मी मशीन एम्ब्रॉयडरी केली आहे. दिस इज अगेन अ व्हेरी प्रीमियम क्वालिटी कॉटन फॅब्रिक. मस्त. आणि हे बघा, हे मशीन एम्ब्रॉयडरी आहे, सो त्याला अगदी थोडंसं काम करून पण त्याला लुक खूप छान देण्यात आलाय. आणि त्याची पॅन्ट पण बघा किती मस्त वाटते. सो अगेन हे कॉर्डसेट म्हणून पण युज केलं जाऊ शकतं, नो डाऊट. आणि हे कसं आहे ना, आता हे प्लेन मध्ये आहे. इफ एनीबडी वॉन्ट्स टू प्लेस अन ऑर्डर फॉर दिस, ते पण करता येईल. तुम्हाला वेगळ्या रंगात, मला हे असं सेम हवंय पण वेगळ्या रंगात हवंय, आय कॅन डू दॅट. ओके. कस्टमायझेशन हाऊस बनतं ना, त्यामुळे मी त्याच्यात थोडं इकडे तिकडे करू शकते. राईट. यु नो. नेक्स्ट काय बघतोय आपण? आता आपण काही शॉर्ट्स बघतोय, कॉटन शॉर्ट्स. हे आता समर मध्ये तर मॅक्सिमम वापरलं जातं. हो, राईट. सो हे प्युअर कॉटन आहे आणि इथे इलास्टिक आहे, यु नो. वाव, कम्प्लीट ह्याला इलास्टिक आहे. व्हेरी नाईस. आणि हे एक साधारण 8-10 वर्षापर्यंत माझ्याकडे ह्या शॉर्ट्स मिळतील. ह्याची प्राइस काय आहे स्मिता? साधारण 300 पासून स्टार्ट. 300 पासून स्टार्टिंग. 300 पासून स्टार्ट आहे. आणि साईज जशी बदलेल तसं ती प्राइस बदलणार. आता मी हे काही पॅटर्न दाखवते 2-3. यु नो, आता प्रत्येक साईज मध्ये विल गेट डिफरंट व्हरायटी. व्हेरी नाईस. मी असं एक सॅम्पल म्हणून एक 2-3 ठेवले होते दाखवायला, की आमच्याकडे हे पण आहे. कारण बरेचदा काय होतं ना, कधी कधी जागा कमी पडते. बरोबर. हो. कस्टमरला माहित नसतं की काय काय आहे यांच्याकडे स्टॉक मध्ये, म्हणून मी हे थोडेसे 2-4 सॅम्पल्स दाखवले. मस्त. प्रत्येकाने म्हणजे जे कोणी कस्टमर येईल त्यांनी साईज मागा, त्याच्यात तुम्हाला आम्ही व्हरायटी दाखवू. ओके. दॅट इज मोर कम्फर्टेबल. वेळही वाचेल शॉपिंगच्या वेळेला. दिस इज समथिंग इंटरेस्टिंग. दिस इज अ स्कर्ट. ह्याला ना स्कॉट्स म्हणतात. स्कॉट्स म्हणजे काय, तर स्कर्ट आणि आतमध्ये शॉर्ट्स. ओ, प्रिटी. व्हेरी नाईस. सो हे पार्टीला कशालाही यू कॅन टीम विथ अ टी शर्ट और व्हॉटएव्हर, फॉर्मल शर्ट, किंवा इफ यू वॉन्ट आय कॅन मेक वन. ह्याच्यात बेसिकली हे बरेच पार्टीज, बर्थडे पार्टीज करता, मुलांकरता घेऊन जातात. गिफ्टिंग पर्पज करता हेच गुड. ह्याची प्राइस काय? 350 स्टार्टिंग रेंज पासून आहे. बरं. 4 वर्षापर्यंत. अच्छा, 4 वर्षापर्यंत. ह्याच्यात मी काय केलंय सांगते तुला ऐश्वर्या. ह्याला मागे इलास्टिक आहे, ओके.
पण वेस्ट प्रमाणे हे इलास्टिक तुम्ही ऍडजस्ट करू शकता. इट्स अ ऍडजस्टेबल इलास्टिक. ओ व्हेरी म्हणजे नाईस. कंबर थोडी कमी जास्त, कारण मुलांचं साईज कंबर एकदम लहानच असते. बरोबर. हो. यु नो, सो हे ऍडजस्टमेंट करता हे एक मी प्रोव्हिजन दिलेली आहे. आणि परत मार्जिन्स आहेतच आपली. व्हेरी नाईस. यु नो, फोल्ड आणि व्हॉट एव्हर आय मेन्शन, दॅट्स ऑलवेज देअर. सही आणि हे आहे. जे आहे ना, हे कॉटन च फॅब्रिक आहे, पण देर इज अ स्ट्रेच. अच्छा. कॉटन ओके. लायक्रा म्हणतात त्याला. बरं. सो द चाइल्ड इज कम्फर्टेबल वाईल वेअरिंग इट. व्हेरी नाईस. त्याच्यात हे 2-3 कलर्स आहेत बघ. खूप प्रिटी कलर्स आहेत हे. त्याच्यावरती व्हाईट टी शर्ट वगैरे घातलं तरी ते खूप क्यूट दिसतील. किंवा सॅटिन शर्ट. हा. पार्टी वगैरे म्हटलं, शाळेत पण इनफॅक्ट किती पार्टीज आणि कितीतरी गोष्टी होत असतात. हे स्कॉर्ट्स का तर उठता बसताना कम्फर्टेबल असलं पाहिजे. आयांना टेन्शन नाही. हो. मूल कसं बसलंय, काय बसलंय. सो दिस इज ऑल अबाउट माय लिटिल थ्रेड्स. लिटिल थ्रेड्स. सो जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की ताईंचे 2 ब्रँड्स आहेत. एक आहे लिटिल थ्रेड्स, ज्यामध्ये लहान मुलांचे आउटफिट्स मिळतात, आणि एक आहे अक्षता एजलेस फॅशन, ज्यामध्ये तुम्हाला आज आम्ही कॉटन मधले काय काय प्रोडक्ट्स दाखवणार आहोत. वन पीसेस आहेत, नाईटीज आहेत, काही कॉटन नाईटीज मी डिझाईन केल्यात. ओके. वन पीसेस तर आहेत, शॉर्ट कुर्तीज नेहमीप्रमाणे आहेत, आणि 3 पीस सूट्स आहेत. ग्रेट. आपण तेही बघून घेऊयात. ओके. मंडळी, उन्हाळा म्हटलं की प्रत्येकाला असं होतं की एक असं आउटफिट पाहिजे, घातलं की झालं, जास्त तामझाम नको आणि अगदी कम्फर्टेबली आपण फिरू शकतो असं. सो सुरुवात करूया. मी तेच म्हणणार होते की सुरुवात तुमच्यापासून करूया. दिस आउटफिट इज लुकिंग सुपर प्रिटी. खूप सुंदर दिसतंय आणि खूप मिनिमल काम आहे त्याच्यावर, मोत्यांचं बटन्स वगैरे. दॅट इज लुकिंग प्रिटी. सो आपल्याकडे असे आउटफिट्स तुम्ही हे इन हाऊस मॅन्युफॅक्चर करता, राईट? हे तुमचं स्वतःचं प्रोडक्शन, डिझाईन्स, एव्हरीथिंग इज योर्स, राईट? 100%. ग्रेट. सो ह्याची हँडलूम कॉटन बेसिकली. हे हँडब्लॉक प्रिंट नाहीये, म्हणजे मी मोरसो हँडब्लॉक मध्ये डील करते, पण हे हँडलूम कॉटन मी यावेळेला ट्राय आउट केलंय. तर त्याच्यात 4 कलर्स आहेत. जो मी एक घातलाय तो आहे, साइजेस 38 to 46 पर्यंत आहेत. ओके. आणि 38 म्हणजे वी कॅन ऑल्टर द साइजेस थोडंफार इकडे तिकडे. आणि ह्याच्यात परत लाईक आय मेन्शन, मार्जिन तर असतंच माझं. फ्रंट ओपन आहे, इझिली तुम्ही डोक्यातून काढू घालू शकता आरामात. Southern price range is 1800 for these handloom ones. 1800. Yeah, 1800. So हा एक रंग आहे, त्याच्यात हा मी एक स्लीवलेस केलाय. स्लीव्स अटॅच्ड आहेत वैशाली. ह्याच्यात आतून मी स्लीव्स दिल्यात. ज्यांना स्लीवलेस नको ते स्लीव्स करू शकतात. हो, दिस इज नाईस. पुढून आणि मागून कम्प्लीट भरलेलं आहे, आणि तुम्ही मागे असं बेल्ट लावून त्याला मस्त फिट करू शकता तुमच्या पद्धतीने. आता जसं घातलंय, आता मला पण मागे याला बेल्ट, वेस्टला कोणाला सैल होत असेल तर यू कॅन ऍडजस्ट. हे दिस इज प्रिटी, व्हेरी नाईस. आणि खूप सुदिंग कलर आहे उन्हाळ्यासाठी. ऑल पेस्टल्स. इट्स लाईक प्रॉपर समरी. There's one more in this. Oh, good one. So जसं ताईंनी घातलंय, सो इथे पण बघा एकदम मिनिमल काम म्हणतो ना आपण. छोटे बटन्स लावलेत इकडे आणि इथे असे कोपऱ्यात याला कॉलरला, त्यामुळे त्याचा लुक खूप सुंदर दिसतोय. आणि ह्याची पण कॉस्ट 1800 आहे, आणि तुम्हाला स्लीव्ह जसं ताईंनी घातलंय त्या पद्धतीच मिळणार आहे. व्हेरी नाईस. आणि कॉटन तू म्हणतेस, इट्स लाईक रिअली स्टर्डी कॉटन. व्हेरी नाईस. मस्त. आणि हा त्याच्यातला 4था कलर. ओ सी अगेन पॅटर्न आहे. हा कलर खूप आवडतो लोकांना. व्हेरी नाईस. आणि मेनी पीपल प्रिफर 3/4 स्लीव्स. उन्हाळ्यात करतात. कॅन होतं, हे होतं, राईट. आणि दिस कॅन बी कन्वर्टेड इन टू अ कुर्ती ऑल्सो. तुम्ही काही लेगिंग्स घातलेत तरी ते छान दिसेल. एनी ऑफ देम ऍक्च्युअली. मस्त. सो आणि आणखीन एक गोष्ट मला मेन्शन करायची आहे, थोडं अंगरखा पॅटर्न दिला गेलाय, पण बऱ्याचदा असं होतं की अंगरखा पॅटर्न आहेत, पण इथे बघा, इथे ऑलरेडी बटन देऊन त्याला तुम्ही सिक्युअर करू शकता, त्यामुळे नेकलाईन जास्त डीप जाणार नाही. दॅट इज वन थिंग विच आय डेफिनेटली लुक इन टू. सो हे जे 4 आहेत ते अराउंड 1800च्या रेंज मध्ये आहेत. ओके. आणि आता पुढचे जे हे सगळे हँड ब्लॉक्स आहेत, सो त्याच्यातले मी कलर्स पटापट दाखवते. हे हँड ब्लॉक्स आहेत ते परत 38 साईज टू 46 साईज पर्यंत आहेत. आणि ह्याची साधारण प्राइस रेंजेस आता ही 1200 आहे. व्हेरी नाईस. युजर फ्रेंडली कॉटन, प्युअर कॉटन हँड ब्लॉक. प्युअर कॉटन आणि सॉफ्ट किती आहे, असं वाटणारच नाही की गरमीत असं एकदम घाम येतोय आणि भरपूर असं गरम होतोय असं नाही फील होणार. स्लीव्स मला आवडले, दिस इज सुपर प्रिटी. बेल स्लीव्स आहेत त्याला. ओके. सो वैशाली तू जरा इकडेच थांब, माझ्या लक्षात. हा एक आहे. लुक एट द प्रिंट. अगेन अ व्हेरी गुड प्रिंट, प्रिटी वन. आणि अगेन ह्याला फ्लेअर किती आहे, म्हणजे असं नाही की वन पीस आहे तर ते एकदम बॉडीकॉन असतो ना, त्या पद्धतीचं नाहीये, एकदम सुटसुटीत आहे. घातल्यानंतर अंगावर खूप सुंदर दिसेल ना. ऑल विल बी व्हेरी प्रिटी. मस्त. नंतर
सगळ्या हे ज्या हँड ब्लॉक्स दाखवते त्याची 1200 रेंज आहे फ्लॅट. बरं. सिम्पल म्हणजे नो कन्फ्युजन. हा थोडा ए लाईनिश आहे पण तुमच्या साईज प्रमाणेच तो बसेल. म्हणजे इफ युअर 42 साईज 42 चाच तुम्हाला बरोबर बसेल. ओके ओके. म्हणजे दिसताना वाटेल स्लीक आहे. हा पण तसं जस्ट गिव्हन अ डिफरंट कट. दॅट्स इट. राईट. आणि समोर पण असं हलकं वी आहे आणि बॅक इज अगेन वी हॅव गिव्हन अ टाय. मस्त. हे खूपच छान आहे. कॉलेज गोईंग जे असतात त्यांना पण खूप छान आहे. फिरायला जाताय तेव्हा पण घालायला मस्त. या सो नाव दिस इज अ ब्युटिफुल कांथा वर्क. कांथा फॅब्रिक तर एव्हरीबडी मस्ट बी नोईंग. राईट. त्याच्यावरती असं तुम्हाला थ्रेड दिसतं. हे जवळून जर तुम्ही बघितलं ना सो ह्याच्यावरती जे लाइनिंग दिसतंय ते लाइनिंग नसून ते थ्रेड्स आहेत म्हणून त्याला कांथा. अगेन ह्याचा फ्लेअर जास्त दिला मी क्रॉस म्हणतात ना. व्हेरी नाईस. खूप जास्त घेर आहे ह्याला. व्हेरी नाईस. सो इट्स कम्फर्टेबल बेसिकली. आणि मेन ना सगळे स्लीव्ज आहेत त्यामुळे हे इझिली जसं तुम्ही म्हणालात कुर्ता म्हणून पण यूज वापरता येतो. बरेचदा अशा सिनियर ज्या लेडीज येतात ना दे वॉन्ट समथिंग लूज. आता मला हे नको अंगाला चिकटणारं कापड नको. बरोबर. सो त्या दृष्टीने मी केलंय त्या विचाराने केलंय कारण माझ्याकडे खूप येतात अशा आज्या किंवा दे वॉन्ट सच हे. हो थोडं ट्रेंडी हवं त्यांना पण. हा तर काय ए लाईन पॅटर्न आहे. हँड ब्लॉक प्रिंट. ब्युटिफुल नेव्ही ब्लू कलर. मस्त. आणि समोरून त्याला कट आहे त्यामुळे तुम्ही उठताना बसताना तुम्हाला त्रास होणार आहे. इथे एकच ओपनिंग दिलंय. एकच हुक आहे तिथे. मस्त. बाकी बंद. व्हेरी नाईस. अगेन 1200 चीच रेंज आहे आणि लाईक आय मेन्शन 38 to 46 साइजेस आहेत. सो जसं लहान मुलांच्या आउटफिट मध्ये होतं की जशी साईज वाढते तशी प्राइस वाढते ह्याच्यामध्ये पण सेम आपण हे नाही ह्याच्यात नाही. ह्याला फ्लॅट सगळ्यांना तीच प्राइस. 1200 रुपयात वन पीस हँड ब्लॉक प्रिंटचा कॉटनचा. वाव. अगेन दिस. ओ येस. सो मगाशी ह्याच्यासोबतचा आपण एक ट्विनिंगचा फ्रॉक बघितला सो मी ते तुम्हाला पुन्हा दाखवते की हे सुद्धा तुम्ही करू शकतो फिरताना वगैरे जेव्हा जाताय. सो हे बघा हे मम्मीसाठी आणि हे लहान बेबीसाठी. सो हे किती क्यूट दिसतंय. आणि बरं मला सांगा कोणी असं सांगितलं की आम्हाला से फॉर एक्झाम्पल हे आवडलंय सो ह्याच्यामध्ये लहान मुलीची साईज बनवून हवी सो ते तुम्ही कस्टमाइज करून देता का? येस आम्ही करून देतो. फक्त डिपेंडिंग ऑन द फॅब्रिक. माझ्या स्टॉक मध्ये किती फॅब्रिक आहे त्यावरती अवलंबून असतं. ऑर एल्स वी शो देम फॅब्रिक्स आणि त्याप्रमाणे आम्ही करून देऊ शकतो. माझ्याकडे स्टॉक मध्ये फॅब्रिक प्रचंड आहे. व्हेरी नाईस. सो आय कॅन डेफिनेटली गिव्ह देम गुड ऑप्शन. ग्रेट. यु नो आता दिस इज अन इंडिगो वन. इंडिगो. वा. हे इंडिगो तर आपलं हॉट उन्हाळ्यामध्ये इन असतं एनी टाइम. या तू बघत असशील तर ह्याचे कट्स वेगळे दिले थोडे. यु नो द शेप वेगळा आहे. कोणाला बारीक दिसायला नाही आवडत. Any lady, you know, any lady would like to look slim. True. I agree. So that is the thought behind all these cuts. What I am wearing, मी काय फार बारीक नाहीये. But you know, since this part is gone inside, it gives me a sleeker look, which I've tried on these hair. Very nice. नुसतेच ठोकळे शिवण्यात मला दिस इज व्हेरी नाईस. माझं प्रोडक्ट घातल्यानंतर नॉट बिकॉज आय हॅव डन इट पण ते केल्यानंतर घातल्यानंतर लोकांना ते अरे हा हे जर माझ्यावरती छान दिसतंय मी जरा ह्याच्यामध्ये बारीक दिसते असं वाटलं पाहिजे. मला स्वतःच माझे ते विचार आहेत त्यामुळे आय सेल दॅट काइंड ऑफ अ प्रोडक्ट. ओके आता हे एक आहे. दिस इज अ व्हेरी इझी ब्रीझी फॅब्रिक. हे रेयॉन आहे. रेयॉन. हे पण उन्हाळ्यामध्ये खूप हा पण कॉटनचा थ्रेड पण आहे ह्याच्यात बऱ्या प्रमाणात. सो फॉल बघायचा खूप छान. मस्त. आणि ह्याच्या आतमध्ये स्लीव्ह जाणवत आहेत सो स्लीव्ह ही स्टिच करून आहेत. ग्रेट. लास्ट बट नॉट द लिस्ट हे आय थिंक युल हॅव टू प्लीज होल्ड इट. ओके. सो दिस इज हाऊ इट गोज. अरे वा. हे म्हणजे कफ्तान स्टाईल आहे. कफ्तानला युजली सेंटरला असतं. यू कॅन ऍडजस्ट इट अकॉर्डिंग टू युअर वेस्ट अँड ऑल्सो द स्लीव्हज राईट फॉर द लुक. आणि हे तुम्ही ऑफकोर्स स्लीव्हजला पण तुम्ही ते करू शकता. ओ व्हेरी नाईस. मस्त. यू कॅन टाय इट हिअर. खूप सुंदर दिसतंय. आणि याच्या खालती सँडल किंवा तर तुम्ही व्हाईट शूज घाला फक्त कानातले व्हाईट स्नीकर्स. लुक खूप छान होईल. मस्त. सो हे हँडब्लॉकचे सगळे आपले वन पीसेस झाले. मी काही नाईटीज दाखवते जे केलेत कांथामध्ये. आता ह्याच्यात जे सायझिंग आहे ते काय आहे ग स्मिता? 38 पासून 48 पर्यंत. वाव. आणि ह्यांची किंमत काय जाते साधारण? 1200. सो इट इज फ्लॅट फॉर ऑल द साइजेस. या फॉर ऑल द साइजेस इट्स 1200 and it is front open. अच्छा फॅब्रिक चेंज झालं तर प्राइस बदलणार थोडी. ओके. हे इतकंच ओपन आहे. ओ नाईस. फार ओपनिंग नाहीये.
आणि याच्यामध्ये युजली आतापर्यंत आपण कुर्ती बघत आलोय फक्त, पण आता हे नाईटी म्हणजे गाऊन हे खूप चांगलं आहे. आणि अगेन कुठे फिरायला वगैरे जाणार असाल, ग्रुप सोबत आहात, पण तुम्हाला काही कम्फर्टेबल हवंय, गाऊनच घालायचे पण टिपिकल गाऊन दिसलं नाही पाहिजे मैत्रिणींमध्ये, काही वेगळं हवंय, तर अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. या त्याच्यातला अजून एक हा कलर आहे आणि प्रिंट आहे ब्लॅक. वा 1200 मी जसं म्हटलं असं फ्लॅट प्राइस आहे. मस्त. सो अगेन हे बघा, हे वी नेक आहे, पण ह्याला ऑलरेडी हुकने सिक्युअर करण्यात आलेला आहे. सो त्यामुळे हे तुम्हाला जास्त डीप अजिबात वाटणार नाही. कुठलाच जो गाऊन आहे तो अजिबात तुम्हाला तसं वाटणार पण हुक्स आहेत, मायनर डिटेल्स जी फॉर एक्झाम्पल आता इथे थोडेसे कट्स आहेत. हो, आणि अगेन लेस लावून थोडस मस्त फिनिशिंग करण्यात आलेलं आहे. एखादी बाई प्रेग्नेंट असेल तर शी कॅन ऑल्सो वेअर. राईट, असा फ्लेअर बऱ्यापैकी डिझाईन मध्ये आहे. मस्त. आणि हे असे गाऊन कुठेच मिळत नाहीत. गाऊन म्हटलं तर बाटिक प्रिंट एवढंच महिलांच्या लक्षात असतं. टिपिकल असतं किंवा मग अगदीच लाईट कलर्स असतात. हा राईट. बऱ्याच बायकांना घरी त्यांना ते लाईट कलर्स नको असतात स्वयंपाकात किंवा बरोबर. हो, सॉइल बरेच होतात ते. सो मी शक्यतो असे केलेत. वा, ह्याच्यामध्ये तर पॉकेट पण आहे, हे खूप गरजेचं आहे सध्या प्रत्येक महिलेला. व्हेरी नाईस. नाईटीज मध्ये पॉकेट्स आहेतच माझ्या. मस्त. काही साईडला दिलेत, काही याला समोर. पण अगेन ह्याच्यामध्ये लेस लावून छोटं डिटेलिंग करण्यात आलेलं आहे. सो ते लुकच खूप छान येतोय त्या गाऊनचा. आणि फ्रेश वाटतं ना हे. आता एक काही प्लेन, काही आता बाहेर जायचंय बाहेर गावी, तर हे पण छान दिसतं. ह्याच्यात पर्टिक्युलरली हे सगळं माझ्या मुलींनी केलेलं हँडवर्क आहे. ओ येस, इट्स ऑल डन बाय हँड. मागे मी कुर्तीज वरती पण दाखवलं. राईट, बरोबर. सो दिस इज समथिंग विच यू वोंट गेट बाहेर. हे प्रोडक्ट्स असे आहेत ना की तुला कुठेच रिपीट होणार नाही. मस्त. मे बी कापड होईल, पण डिझाईन नाही बेसिक कापड विच यु नो एव्हरीबडी हॅज, बट हे नाही. सिम्पलिस्टिक बट येट खूप सुंदर, एलिगंट. हा ना, मस्त. मला एक सांगायला आवडेल, अशा पद्धतीचे काही डिझाईन, जे एलिगंट डिझाईन असतात ते मोस्टली सिरियल मध्ये जे ऍक्ट्रेसेस असतात, कॅरेक्टर प्ले करतात, रात्रीचा काही शॉट असेल तेव्हा युज करतात. सो असं काहीतरी ट्रेंडी तुम्ही पण तुमच्यासाठी घेऊ शकता. या अगेन कांथा मधलेच, ह्याला कांथामध्येच मॅक्सिमम केलेत. माझ्याकडे कॉटन मध्ये पण असतात प्रिंट्स. मस्त. सो अगेन गळ्याच्या इथे बघा लेस लावली आहे, थोडस वीनेक देण्यात आलंय, सिम्पल सोबर असा लुक. आणि ह्याच्यावरती पण ह्याच्यावरती समोरून तुम्हाला हे हुक्स आहेत, पण ते हिडन आहेत, सो दिसणारच नाही की हुक्स आहेत म्हणून. आणि काही लोकांना शॉर्ट कॅप स्लीव्ह लागतात. बरोबर. हो, एखाद दुसरा पॅटर्न मी तसाही ठेवलाय. मस्त. आणि दॅट्स वन स्लीवलेस. वा. आणि मला सांगायला आवडेल की मुंबईत मोस्टली असं होतं उन्हाळ्यामध्ये ना, शर्ट आणि बॉटम असं वेअर करणं पण डिफिकल्ट होऊन जातं, एवढी गरमी असते. तर मुली पण, म्हणजे ज्या यंग मुली आहेत ते पण अशा पद्धतीचे गाऊन प्रेफर करतात. सो तुम्ही असं कम्फर्टेबल गाऊन तिला पण घेऊन देऊ शकता. घरातली शर्ट आणि पॅन्ट म्हणते ते पण असतं माझ्याकडे स्टॉक मध्ये. ते आता आज आपला व्हिडिओ लॉंग होईल म्हणून मी नाही ते कव्हर केलं, पण ते पण असतं आपल्याकडे. राईट. आता आपण शॉर्ट कुर्तीज कडे येतोय. राईट. येस. सो आता मी दरवेळेला इफ यू नोटीस की मी काहीतरी एक नवीन प्रोडक्ट डेव्हलप करते, म्हणजे बेसिकली हँडवर्कचा. दरवेळेला मी मागच्या वेळेला लखनवीचं एक डिझाईन मोठे मी डेव्हलप केलं होतं. यावेळेला मी एक वेगळं केलंय. हे सगळं हँड वर्क खाटकाम आहे. वाव. आणि हे सगळं हाताने होतं काम. मस्त. सो हे बघा, स्लीव्स वर म्हणजे छोटे छोटे बुट्टी, त्यानंतर गळ्याभोवती खूप एलिगंट वाटतंय. त्याच्यात हा एक कलर आहे. ओके. आता हे हँडवर्क असल्यामुळे ह्या कुर्तीची किंमत 1550 आहे. ओके. त्याच्यात मार्जिन आहे, पॉकेट आहे, आणि क्वालिटी ऑफ द फॅब्रिक, कलर, एव्हरीथिंग इज गॅरंटीड. मस्त. आणि बऱ्यापैकी लॉंग आहे. मस्त. अगदी शॉर्ट नाहीये. नाही, हे कव्हरिंग असतात माझ्याकडच्या. शॉर्ट काही यंग मुलींकरता मी केल्या आहेत. ओके. पण त्या तुला दाखवते मी आता. त्याच्यातला हा दुसरा प्रोडक्ट आहे. आता ह्याच्यात एक व्हेरिएशन मी असंही करते, कोणी मला मागितलं तर ह्याच्या खाली मी सेम फॅब्रिकची पॅन्ट देते. अच्छा, म्हणजे पॅन्ट, स्कर्ट सेट. नाईस. आणि हे पण इन हाऊस बनलंय सगळं. वा. सो हे बघा, हे सगळं जे वर्क आहे हे सगळं इन हाऊस केलं गेलेलं आहे. आणि हे खूप आवडलंय मला. पॉकेट्स आहेत ना, त्याला डिझायनिंग करण्यात आलेलं. पॉकेट्स म्हणजे ऍक्च्युली त्याला ना लुक दिलाय मी. अच्छा, लुक दिलाय. ते पॉकेट्स काय होतं, काही वेळेला काही फॅब्रिक्स मध्ये पॉकेट्सला ना बल्क येतो.
हा ते त्याचं फुगीर फुगतं दिसतं, आणि मग नका काढून टाका असं सांगतात. ओके, त्याला मी पॉकेट न देता तो लुक दिलाय फक्त. मस्त. याची किंमत काय जाते तरी साधारण? त्याच्यावर 1550. 1550. सो हे खूप छान आहे. कॉलेजमध्ये किंवा ऑफिस गोईंग जे आहेत उन्हाळ्यामध्ये त्यांच्यासाठी खूप सुंदर फक्त आहे. ह्याच्या खाली मी ती पॅन्ट नाही दिलीये. ऑर्डर प्रमाणे मी कस्टमाइज करून देईन. ओके, साईज प्रमाणे. सो इफ यू वॉन्ट द सेम पॅन्ट्स वी कॅन डू दॅट ऑल्सो. द फॅब्रिक इज इन स्टॉक. आता 2 डिझाईन्स आहेत, ते जरा थोडं पॅटर्न वेगळं आहे. शॉर्ट कुर्तीचे हिप कव्हरिंगच आहे. इट्स अ ओव्हरलॅप पॅटर्न. खूप मस्त. आणि याच्यावरती हे कलमकारीचं जे पॅच युज करण्यात आलंय ना कापड, दिस इज सुपर प्रिटी. ते घातल्यानंतर अजून प्रिटी दिसतं. अच्छा, हे कव्हर करणार आहे, राईट? ओव्हरलॅप करणार. हा, टाय करायचं म्हणजे हे वरून नाही घालायचं, जॅकेट प्रमाणे घालायचं आणि मग ते हे जे नॉट आहेत ते तुम्ही एका साईडला घेऊन बांधायचं. अशा पद्धतीने ते स्टाईल करता येतं. खूप सुंदर दिसतंय हे. काय रेंज जाते ह्याची? ह्याची काय ह्याची प्राइस 800. 800. वा, मस्त आहे. त्याच्यात हँडवर्क होतं ना ग. हे बघ इथे टाय. लेट मी शो इट टू यू. सो हे बघ इथे एक नाडी दिलीये. यू कॅन टाय इट इनसाइड. सो यू सेक्युअर इट. म्हणजे असं नाही की एकदम निघालं किंवा काय. चांगली घट्ट बसते ही. कॉटन स्लब फॅब्रिक आहे हे. ओके. आणि हे डिझाईन तुला खरंच जेन्युइनली बाहेर कुठे मिळणार नाही. दे आर लाईक सिम्पल डिझाईन्स येट दे वोंट बी रेप्लिकेटेड. पण इथे बनतायत. राईट. तुमचं प्रोडक्शन स्वतःचं. माझं प्रोडक्शन स्वतःच असल्यामुळे. ओके. आता हे हँडब्लॉक प्रिंट्स आहेत. प्रिटी. हँडब्लॉक अजरक. मस्त वाटतं. हा, सिंपल. सो दिस इज एव्हरीडे वेअर. 800. सो हे बघा, ह्याच्यावरती प्राइस लिहिण्यात आलेली आहे. सगळीकडे प्राइसिंग माझं लिहिलेलं असतं. त्याप्रमाणेच वी सेल. सो मस्त. ह्याच्यात एका साइडला पॉकेट असतो. हा, येस. एका साइडला पॉकेट आहे. राईट साइडला पॉकेट आहे. सो हे बघा, हे अशा पद्धतीचं एवढं मोठं पॉकेट मिळणार आहे. आणि पॉकेट मध्येच आम्ही त्याचे स्लीव्स ठेवलेले आहेत. मस्त. शॉर्ट ज्यांना स्लीव्स होऊ शकतात ह्याच्या. खूप सुंदर आहे हे. आणि ह्याच्यात पण 38 to 46 साईज. काही काही ह्याच्यात तुम्हाला मोठ्या साईजेस पण मिळतील. आता हे जे पॅटर्न आहे ना, हे स्पेशली फॉर द यंग कॉलेज गोईंग गर्ल्स. राईट. किंवा तुझ्या एजच्या गर्ल्स. यु नो, इट विल लुक प्रिटी. मस्त. थोडेसे शॉर्ट म्हणजे तरी हे कव्हरिंगच आहेत. राईट. पण हे प्लाझो किंवा जीन्स वरती इझिली स्टाईल केलं जाऊ शकतं. सो दीज आर द 3 पॅटर्न्स दॅट आय हॅव डन. जरा वैशाली दर्शन. खूप सुंदर पॅटर्न्स आहेत हे. आणि हे फ्रॉक पॅटर्न शॉर्ट कुर्तीज आहेत. सो दिस इज अगेन अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. या, खूप मस्त आहे. सेम थिंग. हा, हे बघा, हे इथे आतमध्ये तुम्ही हे बांधायचं आणि मग इथे अशा पद्धतीने ते बांधायचं. आणि ह्याची किंमत काय जाते? ह्याची 800. 800च्या रेंज मध्ये. कॉटन हँडब्लॉक प्युअर कॉटन. हा 700 आहे. हा 800 आहे. हा पण 800 आहे. 800. सी अगेन, मस्त अफोर्डेबल रेंज. कॉलेज गोईंग गर्ल्स ना हे म्हणजे. आणि खरं तर ना ह्या कापडाना काही होत नाही. हा, ते महत्वाचं. फक्त माइल्ड डिटर्जंट मध्ये धुवायचे आणि सावलीमध्ये वाळवायचे. उन्हात वाळवायचे. अच्छा, ओके. दीज आर द इन्स्ट्रक्शन्स टू बी फॉलोड फॉर शुअर. नाव वी हॅव. हे माझं एव्हर सेलिंग प्रॉडक्ट आहे. ह्याच्यात काही सांगायची एक्सप्लेन करायची गरज नाही, कारण हे म्हणजे अगदी हॉट सेलिंग प्रोडक्ट्स आहेत. वाव, कलमकारीचा. ऑफिस गोईंग लेडीज करता. मस्त. ऑलवेज यु नो मस्ट हॅव. मस्त. अगेन तुम्ही प्रत्येक कुर्तीवर बघितलं तर समोर गळ्याच्या इथे वेगळी डिझाईन आहे. मग इथे वुडन बटन्स युज करून हे बघा, स्लीव्सला पण खूप सुंदर फिनिशिंग करण्यात आलेलं आहे. आणि जो मागे एक कुर्ता आहे त्याच्यावरती असं मोत्यांचं आणि थ्रेड असं प्रॉपर वर्क करण्यात आलं. हँडवर्क आहे. मस्त. सो कुर्त्याची प्राइस आहे 850 रुपये. सो प्रत्येक प्रोडक्टची प्राइस त्याच्यावर लिहिलेली आहे. बट येस, कस्टमाइज करायला गेलात तर प्राइस थोडी चेंज होणार, हे महत्वाचं. हो, 100%. 10-800च आहे. सिम्पल आहे, पण यू कॅन ऑलवेज. इनफॅक्ट तुमच्या पॅन्ट्स, लिननच्या पॅन्ट्स असतील तर ते छान दिसेल. मस्त. यु नो. आता काय, ह्या अगेन थोड्याशा वेगळ्या हँडब्लॉक्सच्याच कुर्तीज आहेत. बऱ्याच ऑफिस गोईंग लेडीज ना हे खूप कम्फर्टेबल पडतं. हो, आणि प्रिंट आणि त्यांना ना गळे थोडेसे क्लोज नेक्स लागतात. बरोबर. मी फार गळ्यांमध्ये खूप व्हेरिएशन जास्त करत नाही. राईट. खूप हा तरी मी व्ही केलाय, पण तरी त्याला सिक्युअर केलंय तुम्ही. डीप नाहीये. राईट. खूपच छान वाटतंय हे. द कलर्स अँड द प्रिंट्स आर ऑल्सो प्रिटी. मस्त, फ्रेश. आणि हे सो हे जे पर्टिक्युलर माझ्या हातात आहे हे 700चा आहे. हा 800.
सी प्राइस बदलत राहणार प्रिंट आणि 700-800 ह्या रेंज मधले आहेत युजली. मस्त. काही म्हणजे अगदी हाय एंड जर दिस इज अनदर वन. ओ दिस इज नाईस. खूप सुंदर कलर आहे. आणि अगेन हे बघा, हे ह्याला तुम्ही क्रोशाची लेस लावून फिनिशिंग जी करण्यात आलेली आहे, परत तुम्ही कम्प्लीट ड्रेस वरती ती फिनिशिंग पाहू शकता. समोर चुण्या आहेत, त्यामुळे तो लुक एकदम मस्त दिसतो. का चुण्या बेसिकली असल्या ना, तर समजा थोडस पोट असेल किंवा एखादी इफ अ गर्ल इज प्रेग्नंट तर ते कव्हर होतं, कळत नाही. दॅट्स ऑल्सो. हे पॅटर्न पर्टिक्युलरली खूप विकतं, खूप आवडतं हे पॅटर्न. मस्त. अगेन दिस इज 800. हँड ब्लॉक आहे प्युअर. नन ऑफ देम आर स्क्रीन प्रिंट. सगळं हँड ब्लॉक आहे. हे पण त्याच्यातलंच एक व्हेरिएशन आहे. सिम्पल. आता काय समर म्हटल्यानंतर व्हाईट बेस लागतो. बऱ्याच जणांना व्हाईट हवं असतं. थोडस व्हाईट बेस केलेलं. छान आहे. पण छोटे छोटे डिटेलिंग आहेत. पण इंडिगो. ओ दिस इज ऑल्सो अ गुड वन. सो हे डिझाईन मला आवडलंय की हाफ ऑफ द ह्याला तुम्हाला वेगळं डिझाईन असेल. जे आहे आम्ही सगळं सिक्युअर केलंय. इट्स जस्ट दॅट आता हा पीस होऊन आलाय, म्हणजे अजून आमचा फिनिश नाही झालाय, पण वी वॉन्टेड टू शो इट टू द कस्टमर्स. इथे एक बटन येईल, प्रेस बटन किंवा हुक लुक. बाकी सगळं इथे शिवलेलं आहे. ओ नाही, असं नाही की ते ओपन होईल किंवा मला अनकम्फर्टेबल होईल, काही नाही. यू कॅन वेअर इट. असंही मागून अशा पद्धतीचं प्रिंट असणार आहे. दिस इज नाईस. दिस इज अगेन अ सिम्पल कॉलर वाला पॅटर्न इंडिगो मध्ये. सिम्पल आहे, खूप छान आहे. पण दे कॅन नेव्हर गो रॉंग इंडिगोज. इंडिगो उन्हाळ्यामध्ये तर खूप डिमांडिंग असतं. सो अगेन बघा, इंडिगो मध्ये रेंज मध्ये हे दिस इज 800. मस्त. अगेन दिस इज अनदर. मी म्हटलं ना, जे हे पॅटर्न खूप हिट जातं. इंडिगो मध्ये पण मी ते थोडस बरेच प्रिंट ऑप्शन्स आहेत. हे तर या इंडिगो अगं खूप लागतो. आता हे जे दोन आहेत ना, नाही देयर इज वन मोर इंडिगो. वेट. हे बघा, ह्या इंडिगोला बघ किती प्रिटी केलंय. माझ्या मुली करतात हे. समोरून ना खूप सुंदर नाजूक मोती आणि थ्रेड वर्क आहे त्याच्यावर, आणि स्लीव्स वरती पण करण्यात आलंय. एक खूप छान दिसतंय. व्हेरी नाईस. हे मोडाल फॅब्रिक आहे. ओ, ह्याचं हाय लो पॅटर्न आहे. हाय लो पॅटर्न. म्हणजे समोरून फॉर्मलिश हे लुक देण्याला. हाय लो पॅटर्न म्हणजे समोरून हे छोटं असणार आणि मागून तुमचं हिप कव्हर होणार, अशा पद्धतीचं स्टायलिंग. फ्रंट इज ऑल्सो टू द हिप लेवल ऑलमोस्ट. अच्छा. इट्स नॉट काय म्हणतात त्याला, वर नाही जाणार. मस्त. आणि हे बघा, तुम्हाला असं वाटेल की बटन्स आहेत आतमध्ये, पण ह्याला बटन्स नाहीयेत ह्या पर्टिक्युलर आउटफिटला. थोडासा लुक तसा देण्यात आलेला आहे. सो हे मोडालचे मस्त आहेत. पण काय किंमत जाते ह्यांची? दिस इज फॉर 2000. दिस इज फॉर 2000 बिकॉज ऑफ द फॅब्रिक. मोडाल फॅब्रिक इन इटसेल्फ इज व्हेरी कॉस्टली. राईट. आता काही माझे 3 पीस सूट्स आहेत. ओके. सो लेट मी स्टार्ट विथ द व्हाईट वन. सो व्हाईट आहे, रेयॉन वरती आहे. हा व्हाईट रेयॉनचा टॉप, रेयॉनची पॅन्ट. अगेन मी थोडस कलर ह्याच्यात थोडेसे ते युज करून थोडस हँडवर्क केलंय. हँडवर्क हे मस्त वाटतंय. व्हेरी नाईस. एकदम मिनिमल काम आहे तरी ते सुंदर दिसतं. म्हणजे खाटकाम हे फक्त जरदोजी असलं पाहिजे असं नाहीये. राईट. सो कधी कधी हे फक्त तुम्ही रेशीम मध्ये पण करू शकता, जे मी केलंय. दुपट्टा पण खूप गोड आहे. व्हेरी प्रिटी. मस्त. उन्हाळ्यामध्ये पण ऑफिसला वगैरे जाताय किंवा काही छोट्या मोठ्या कामांसाठी पण बाहेर पडताय, एलिगंट लुक कॅरी करायचे तर हे घेऊ शकतो. काय किंमत जाते ह्याची? त्याची किंमत काय त्याच्यात दिसत नाही, सांगते मी त्याची किंमत. येस. देन वी हॅव आमचे हे एव्हरग्रीन हॉट सेलिंग पीसेस, कॉटन हँडब्लॉक प्रिंटेड सूट्स, 3 पीस सूट्स. काही ह्याच्यात आपण मलचीचा दुपट्टा आहे, काही ह्याच्यात कोटाडोरियाचा. यु नो, हे तर म्हणजे माझ्याकडे 12 महिने लागतात आणि भरपूर लागतात. वा, खूप सुंदर छान जातात. म्हणजे कारण हे लोकांना, आणि ह्याच्यात मी काय व्हॅल्यू ऍडिशन करते, त्याच्यात मी हे असं हँडवर्क करते. ओ, सिक्वेन आणि अगेन दिस इज हँडवर्क. कुर्तापट्टी आणि मस्त छोटं छोटं व्हॅल्यू ऍडिशन आहे, सो दॅट इट लुक्स डिफरंट. या मस्त. ह्याची रेंज काय आहे? 2200. आणि तो व्हाईट कितीचा होता? 2150. हा 2250. ह्याच्यावर वर्क आहे म्हणून. ओके. वर्क नसेल तर काय रेंज? साधारण 1800 ते 2000. बरं. म्हणजे हे असे नुसते प्लेन असेल विदाउट वर्क तर 1800-2000 ह्या रेंज. आता हा परत कॉटन आहे, प्युअर कॉटन. पॅन्ट्स पण कॉटनच आहेत.
विथ इलास्टिक आणि हे मलचा दुपट्टा आहे. वा, मलचा दुपट्टा हे तर उन्हाळ्यामध्ये मस्ट आहे आणि जे ड्राईव्ह करतात ना तर ते मलचाच दुपट्टा स्कार्फ म्हणून युज करतात. सो ते युज करायला माझ्या मुली पण तेच वापरतात. हे बघ ना, हे येस, जे बॉर्डर आहे तीच आम्ही हायलाइट केली. हा, यु नो, इट लुक्स थोडा व्हेरी लुक प्रिटी. उठावदार दिसतोय, मस्त. आणि ह्याला साईडला पॉकेट पण आहे. एका साईडला माझ्या प्रोडक्ट्सना एका साईडला पॉकेट असतो. मस्त. बायकांना ते खूप कम्फर्टेबल वाटतं. बरेच आउटफिट्स आहेत मंडळी, आम्ही आता व्हिडिओमध्ये फार लिमिटेड दाखवतोय, पण येस ते ऑनलाईन सुद्धा ऑर्डर्स घेतात. सो तुम्हाला स्क्रीनवर त्यांचा नंबर दिसत असेल आणि अक्षता एजलेस फॅशन असं त्यांचा इंस्टाग्राम हँडल आहे. ते नाव तुम्ही कोणत्या नावाने सर्च करायचंय स्क्रीनवर पाहू शकता, किंवा तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इंस्टाग्रामची लिंक देते, त्याच्यावर क्लिक करा. इझिली तुम्हाला इंस्टाग्राम वरती जाऊन त्यांना फॉलो करता येईल. त्याच्यावरती आता ते ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि त्यांचे प्रोडक्ट्स तुम्हाला नवीन नवीन जे येत आहेत ते आम्ही व्हिडिओमध्ये तर दाखवूच, पण त्याच्या आधी पण जर तुम्हाला त्यांचं कलेक्शन पाहायचं असेल तर तिकडे पाहू शकता. डेफिनेटली. आता हे मी तुला म्हटलं जसं प्लेन, ह्याच्यावरती वर्क वगैरे काही नाहीये. सो दिस रेंजेस बिटवीन 1800 to 2000. बरं. 1800 म्हणजे लोकांना वाटतं अगं खूपच तुझं खूपच चीप आहे, पण मला असं वाटतं की इट शुड बी व्हॅल्यू फॉर मनी. ऑल्सो इट शुड बी पॉकेट फ्रेंडली. राईट. मला एक सांगायला आवडेल की ड्रेस मटेरियल्स जेव्हा आपण घेतो अशा कॉटन मधले, हँड ब्लॉक मधले, तेच तुम्हाला साधारण 1200-1500 ला पडतात, बरोबर. अख्खा ड्रेस तुम्हाला 1800 ते 2000च्या मध्ये पडतोय, म्हणजे विचार करा ते तुमच्यासाठी किती अफोर्डेबल रेट मध्ये मिळतंय. डेफिनेटली. आय फील हे कॉटनचे एव्हरीडे वेअरचे ड्रेसेस असतात ते त्या रेंज मध्येच पाहिजेत. बिकॉज आय एम अ डिझायनर और बिकॉज आय हॅव अ बुटीक डज नॉट मीन की त्याचे प्राइसेस मी 3 आणि 4000 लावायला पाहिजे. राईट. यु नो, सो आय वॉन्ट माय क्लायंट्स टू बी हॅपी अँड कंटेंट विथ द प्रोडक्ट. आता हे अगेन मुघल बुटा. वाव, हे खूप सुंदर वाटतंय. हे बेसिकली ही जी फॅब्रिक्स आहेत ना, ही मी जयपूरवरून प्रोक्युअर करते. ओके. हा, म्हणजे आय बाय द फॅब्रिक, आय बाय द बॉर्डर्स, आणि मग हे बाकी सगळं मी त्याला कोऑर्डिनेट करते. ओके. दुपट्टा जे डाय करून आम्ही त्याच्याबरोबर कोऑर्डिनेट करतो. हे मुघल बुटाचे माझ्याकडे अजून बरेच आहेत, पण आपल्याला तेवढा वेळ नाही, मी बरंच कव्हर करतोय आपण. आता हे एक नवीन मी हँडब्लॉक मधले डिझाईन्स आहेत. व्हेरी नाईस. दिस वॉज जस्ट अ प्रिंट, आणि या प्रिंट बरोबर मग मी आय प्लेड विथ. आता हे अगेन हे हँडवर्क आहे. हे बघा, हे सगळं ऍक्च्युअली थ्रेड आहे ना, हे सगळं हँडवर्क आहे. मस्त. हे पण आम्ही डाय करून सगळा एक नवीन पीस तयार करतो. त्याच्यातला हा एक कलर आहे पर्पल. मस्त. याची काय किंमत जाते तरी साधारण? 2200. हँडवर्क असल्यामुळे थोडासा प्राइस वाढते, पण दॅट्स अबाउट इट. इट्स नॉट. हे मस्त वाटतंय. तर मंडळी, लिटिल थ्रेड्स आणि अक्षता एजलेस फॅशन या दोन्ही ब्रँड्सला जर भेट द्यायची असेल तर कुठे यायचंय ते सांगण्याआधी आजच्या व्हिडिओमध्ये समर कलेक्शन दाखवलेलं आहे आम्ही, जे त्यांच्याकडे नवीन आहे. सोबत कस्टमायझेशन होऊ शकतंय, मदर डॉटर डुओ असं तुम्हाला जर ट्विनिंग करून हवंय तर तेही मिळेल. 1 पीसेस आहेत, शॉर्ट कुर्तीज आहेत, 3 पीस सूट आहेत, लहान मुलांचे फ्रॉक्स आहेत. बरंच कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही ताईंसोबत हा पहिला व्हिडिओ करत नाही आहोत. याच्या आधी सुद्धा आपण व्हिडिओज केलेले आहेत. सो त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेलच. शिवाय यांच्याकडे दर महिन्याला नवीन कलेक्शन येत राहतं. सो तुम्ही त्यांच्या इंस्टाग्राम पेजला जाऊन फॉलो करा, जिथे तुम्हाला कलेक्शन पाहता येईल. आणि ऑनलाईन साठी पण तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. बरं ताई, ऑनलाईन आपण कुठे कुठे ऑर्डर्स प्लेस करू शकतो? इज इट लिमिटेड टू पुणे महाराष्ट्र और हाऊ इट इज? नाही, एनिवेअर फ्रॉम इंडिया कुठूनही करू शकतो. मस्त, ग्रेट. आणि आपल्याला इथे येऊन खरेदी करायची असेल तर वर्किंग आवर्स काय असतील आपले? सो वर्किंग आवर्स आर फ्रॉम 10:30 to 8 PM. ओके. वी डोंट टेक अ लंच ब्रेक दिवसभरात कधीही. आणि मंडे टू सॅटर्डे वी वर्क. संडेला बंद असतं. संडेला बंद असतं. ग्रेट. आणि ऑनलाईन ऑर्डर साठी आपल्याला कसं कनेक्ट करायचं? व्हॉट्सअप वरती विल बी प्रेफरेबल. ओके. आणि त्याच्यावर आम्हाला बरेच लोक डिझाईन्स मागतात, फोटो मागतात, व्हिडिओ कॉल्स. वी आर ओपन फॉर एव्हरीथिंग. ग्रेट. वी हॅव 2 नंबर्स. एखादा नाही लागला कारण इथे काही वेळेला नेटवर्क इश्यूज होतात, पण एखादा नाही लागला तर दुसरा नंबर दिलेला आहे. ओके. सो त्याच्यावर ते कनेक्ट करू शकतात. मस्त. सही. तर मंडळी, तुम्हाला दोन्ही नंबर स्क्रीनवर दिसतायत. शिवाय अक्षता ताईंना भेटायचं असेल तर तुम्ही या ब्रँडला नक्की भेट द्या, आणि खूप अफोर्डेबल रेंज मध्ये यांच्याकडे आउटफिट्स आहेत असं मला पर्सनली वाटतं. सो या, नक्की खरेदी करा. थँक्यू सो मच ताई, वन्स अगेन इतकी छान माहिती दिली त्याबद्दल. तर मंडळी, तुम्हाला इथे खरेदीला यायचंय तर कुठे यायचं? ऍड्रेस सांगते, स्क्रीनवर देते, लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या. आता मी आहे पुण्यात. पुण्यामध्ये एक्झॅक्टली कुठे? तर प्रभात रोड नंबर 14.
येस, रोड नंबर 14 हे लक्षात असू द्या. दुसरं महत्वाचं लँडमार्क म्हणजे या रोडच्या सुरुवातीलाच तुम्हाला ते बोर्ड दिसेल आणि त्याच्या सुरुवातीला सोजर्स हाऊस नावाची एक बिल्डिंग दिसेल. त्याच्याच फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला अक्षता एजलेस फॅशन आणि लिटिल थ्रेड्स असं दोन्ही ब्रँड एकाच छताखाली बघायला मिळणार आहे. एक महत्वाचं लँडमार्क सांगायचं झालं या एरियामधलं तर या रोडवरती इन्कम टॅक्स ऑफिस आहे, राईट, सुरुवाती एंडला. सो इन्कम टॅक्स ऑफिस लेन कोणालाही विचारत या, त्याच्याच सुरुवातीला तुम्हाला इझिली सोजर्स हाऊस ही बिल्डिंग दिसेल. त्याच्या फर्स्ट फ्लोअरला येऊन तुम्ही खरेदी करू शकता. आणखीन एक सोपी गोष्ट सांगते, यांचं गुगल मॅपवर लोकेशन खूप इझिली ऍक्सेसिबल आहे. सो युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला यांचं लोकेशन जे आहे त्याची लिंक मी देते, त्याच्यावर क्लिक करा. इझिली गुगल मॅप्स ओपन होतील आणि तुम्हाला इझिली त्यांच्याकडे यायला मिळू शकते. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.